तर या ठिकाणी ना आज मी बनवली होती मस्त अशी मँगो कुल्फी। तर खायला खूप टेस्टी झाली होती आणि ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच ट्राय केली होती आणि मला पहिल्यांदाच जमली होती। तर मी हे यूट्यूबवर बघूनच केली होती आणि खरंच खूप सोपी आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे। तर याची रेसिपी मी ना यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडणार। तर माझे मुलं दोन्हीही आरव आणि ओजस खूप एन्जॉय करत होते हे कुल्फी आणि खूप टेस्टी झाली होती। तर ही कुल्फी बनवायची जी साची आहे ना, हे सुद्धा मी मिशोवरूनच ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि खरंच खूप छान आहे। तर तुम्हीसुद्धा म्हणजे हे मागवू शकता मिशोवरून आणि आपल्या घरी आपण कधीही आपल्याला जेव्हा आठवण येणार ना, तेव्हा आपण यामध्ये कांडी कुल्फी काहीही बनवून खाऊ शकतो। तर या ठिकाणी आम्ही चौघेजण मस्त आईस्क्रीम कुल्फी खात होतो। आणि तर आज होता आमच्या घरमालकांच्या मुलीचा वाढदिवस, त्यांच्या आम्हाला वाढदिवसालासुद्धा जायचं होतं। तर मी स्वतःच आवरून घेत होती, हे दोघे मस्त इथे खेळत होते। तर फायनली संध्याकाळ झाली होती आणि माझं आवरूनसुद्धा झालं होतं। मग आम्ही आलो होतो इथे बड्डेमध्ये। तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं आमच्या म्हणजे वरच होतं माडीवर वाढदिवस होता। तर खूप छान असं बलून वगैरे लावून डेकोरेशन केलं होतं आणि बर्थडे गर्लसुद्धा खूप क्यूट दिसत होती, तुम्हाला दाखवते मी। तर आम्ही आलो, मग त्याच्या 10-15 मिनिटातच त्यांनी केक वगैरे कापायला सुरुवात केली। तर तुम्हाला दाखवते मी बर्थडे गर्ल आणि खूपच क्यूट होती ती, म्हणजे 5 वर्ष झालेली आहेत तिला। तर 5वा वाढदिवस होता हा तिचा। तर मस्त डॉलचा असा केकसुद्धा होता आणि तिने मस्त असा क्राऊनसुद्धा घातलेला होता। तर एकदम अशी क्वीन दिसत होती। तर इकडे ना त्यांचा केक कटिंग चालू होता आणि मग माझी मुलंसुद्धा इकडे खेळत होती, म्हणून म्हटलं मग त्यांचा छोटासा व्हिडिओ शूट करावा, कारण माझे मिस्टर गेले होते गावाला, मग त्यांनासुद्धा मला हे दाखवायचं होतं, म्हणून छानसं असं थोडंसं व्हिडिओ शूटिंग वगैरे केली। तर यांचं ना केक कटिंगवर झाला होता, मग आमचे जेवणसुद्धा झाले होते। तर या ठिकाणी मग लहान लहान मुलांना डान्स करत होते, सॉन्ग लावलेले होते छान छान। तर आरव आणि ओजूसुद्धा खूप छान असं मस्त खेळत होते, त्यांना खूप मजा वाटत होती। तर असा होता माझा संपूर्ण दिवस। तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.